तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळण कंटकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार हे पाप त्याचे नाव न विचारिता नित भलतेची उन्मत्त करी सदा धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार हे तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आठी जन्म घेणे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार हे पांडुरंगा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे असुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मचा वाक शुद्धी पाविचे सहजातीच्या चरणवता दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माझे दंडवत ऐसे नमन करुणे सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल कुंडली गवरधार ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरुहारा महाराज छत्रपती धर्मवीर जिजाऊ माता दयातीचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळण कंटकाचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्ताने कार्यक्रम कीर्तनाचा जमलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. संपूर्ण भारतभर त्यात विशेष महाराष्ट्रभर छत्रपती शिवरायाच्या जयंतीचे उत्सव उत्साहात संपन्न होत असताना इथे राजा पिंपरीच्या नावाला शोभेल असा उत्सव इथल्या सर्व शिवप्रेमी आणि भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी दिलेलं निमंत्रण अनुराग ते हरिभाऊ घाडगे राघव महाराज ते बापूचे नातू आहे ते 2-4 दिवसापासून अधून मधून इथल्या सरपंच वैशालीताई या संस्थांचे अध्यक्ष उदयराव पवार त्यांचे सर्व सहकारी यांनी अधून मधून करून दिलेलं स्मरण पार घ्यायला आले करमाडला जवळ होतं नागपूरला आले असतील बरं वाटलं असतं अतिपरिचयाचं बोलणं आहे कारण हा संबंध तुम्हाला माहीत नसेल इथे तुका बापू बोराडे आणि माझी आई मते पाटलाची असल्यामुळे कुठलेही मते माझे मामा समजतो मी आणि विशेष बापूंच्या घरी 2-2 दिवस माझी आई वाड्यात थांबली बापूंचे वडील असताना आणि बापूच्या मंडळी म्हणजे कौसल्याबाई तिला माझ्या आईनं मुलगी मानली
शेवटपर्यंत तो संबंध सांभाळला उदयराव, पण पुन्हा शेवटचं सांगतो, माझी आई मरण पावली. पहिला फोन बापूला केला, पण कौसलाबाई म्हणली मी आल्याशिवाय उचलायचं नाही. त्या आल्या, त्यांची साडी नेसवली, मग आईची प्रेतयात्रा. म्हणजे ही संबंध सांगतो. त्यांनी सांगितलं आपल्याला उदयरावकडे जेवायचं आहे. म्हटलं तुम्ही म्हणाल तिथे, बरोबर ते तिथे घ्यायला आले. आता करमाडचा तर आमचा घरच्यासारखा संबंध झाला बापू. बस इकडे तारीख घ्यायची असली तरी लोक करमाडकरासोबत वशिला लावतात. आता असं झालं. त्यावर अण्णा मोठी रामकथा, दत्ताभाऊ, त्यांचे बंधू, अण्णा या सर्व परिवाराने करमाडला. आणि अशोकराव आमचे अण्णा उकिरडे पाटील हे वेल्डर, इकडचे वेल्डर जोडून द्यायला. मुळे साहेब आले व सगळे, दत्ता पाटील, रामेश्वर महाराज, हो शास्त्री म्हणा, ते काय बरीचशी मान्यवर मंडळी, हार्मोनियम वादक महाराज, सर्व गायनाचार्य, संतोष महाराज, नकुल महाराज, परमेश्वर महाराज, लक्ष्मण महाराज, एक राहायला बाबा अनिल जमला होता, अनुराग, नामदेव बुवा, 2 मृदंगाचार्य, सद्गुरू वशिष्ठ महाराज, गणेश महाराज, हार्मोनियम वादक. बसलेल्यात अजूनही कोणी महाराज असतील, छोटी छोटी सर्व साधक मंडळी, त्यांना निर्माण करणारे जे त्यांचे गुरुजी, त्यांनाही नमस्कार करतो. बोरे महाराज तिकडे बसले, ते मी लपून बसल्यामुळे. हो या इकडे, या या बर, धन्यवाद. या पुढे उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, थोडे मागे व्हा, थोडे मागे व्हा, अजून थोडे, हा पखवात दिसू द्या मला, थोडे मागे व्हा. बोरे थोडेसे मागे, अजून अर्धा फूट, हा जमला होता. प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता, अतिशय सुंदर नियोजन, सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, बरं का, काही कसर नाही. आणि या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी राजे यांच्या जयंती निमित्ताने तोय राजा पिंपरीला. राजा कोणाला म्हणतात एवढं लक्षात ठेवा, नाही तर काहीच नावही राजा असतं. अरे कुठं चालला रे राजा? भूक लागली म्हणला, पाटलाच्या खळावर चाललो हरभरे वेचायला. भुकेसाठी वेची चणे. भूक लागली तर चणे वेचायला जातो पाटलाच्या खळावर. नाव राजा. आपलं हे राजा पिंपरीत राजाची जयंती आहे, त्या राजावर बोलतोय मी. राजा नावाचा नसतो, त्याची 5 लक्षणं आहे. तेवढ्यावर कीर्तन झालं तरी चालेल. विवाशात, बलिष्ठात, साधू विवाह, राजा बलवान असावा, राजा तरुण असावा, राजा सत्ताधीश असावा,
राजाजवळ संपत्ती असावी आणि राजाचं अंतकरण दयेने भरलेलं असावं, अशी 5 लक्षणं राजाची आहे. 5 लक्षणाने युक्त त्याला म्हणतात राजा. नाही तर ज्ञानेश्वर महाराजाला राजा का म्हणतात? अजूनही 2022 मध्ये अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. काय महाराज, मुंगी उडाली आकाशी कॅसेट ऐकलं, ज्ञानेश्वर महाराजचं चरित्रही वाचलं. या भावंडांनी मधुकरी मागावी केळगावला, शेजारच्या डुडुळगावला पीठ मागावं आणि त्याला राजा म्हणताय तुम्ही? का राजाच्या लक्षणात बसतायत म्हणून तुम्हाला पाहिजे का? खुनाखानी करू नका काहीच. आता फक्त कीर्तन ऐका, मला काहीच लागत नाही. विठ्ठल विठ्ठल कुंडली गवर्धा राजाच्या लक्षणात बसतात ज्ञानेश्वर महाराज. म्हणून राजा तरुण पाहिजे. पहिलं लक्षण, माऊली 22 वर्षाचे, समाधीच्या वेळेला वय 22, युवाशात. हे पहिलं लक्षण, राजा तरुण पाहिजे. राजाजवळ संपत्ती पाहिजे. जयाची द्वारी सोन्याचा द्वारी सोन्याचा पिंपळ. द्वारी इथेच उत्तर आहे. अरे ज्याच्या दारात सोनं आहे त्याच्या घरात काय नसेल असं उलट डोकं चालवा. दारात काय असतं, घरात उपयोग नाही. ते भाजीचे देठ, कागदाचे चिठोरे, घरातला कचरा दारात. म्हणजे ज्यानं कचरा समजून सोनं दारात टाकलं त्यापेक्षा मूल्यवान रत्न त्या राजाच्या घरात आहे हे सिद्ध झालं. मराठी समजून घ्या. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. म्हणून राजा ताकद पाहिजे. अंगे ऐसे बळ रेडा बोले, ही ताकद आहे. मी आता कुंभेफळच्या कीर्तनात सांगितलं मुळे बाबा रेड्याचं, आता काही फार वाढून सांगत नाही. पण बेअकली जनावर, कारण विश्वामित्राच्या फॅक्टरीतला माल आहे हल्या. हो ना, वाद झाला दोघाचा ब्रह्मदेवासोबत. विश्वामित्र, तुला जमतंय का, मी प्रतिसृष्टी करणार. झाला वाद. आणि वादावादात हे डुप्लिकेट झालं. हे वादावादात मग प्रतिम करायची म्हटल्यावर पहिली पाहू करावी लागते. आता नकली वस्तू येतात का नाही, पण असलीला पाहूनच करावं लागते ना. म्हणून विश्वामित्र बसला प्रतिसृष्टी निर्माण करायला. ब्रह्मदेवाची शेळी
बरं का उदयराव म्हणला, मी शेळी करतो, केली पण मेंढीच झाली. शेळीसारखी मेंढी हे विश्वामित्राची. म्हणला तुला जमते का काय, मी करतो, याची म्हैस झाली. ही प्रतिसृष्टी. आणि त्या म्हशीपासून हे महाराज जन्माला आले. तयाचे सृष्टी तयाचा अवतार, जे का महाखर चांडाळाचे, अजिबात अक्कल नसलेलं जनावर रेडा. मग किती ताकदवान माणूस असला तरी रेडा बोलवल का? एका बुक्कीत रेडा मारल, याला अचाट शक्तीचे पोचट प्रयोग म्हणतात. मारल, बुक्कीनं रेडा मारल का रेडा बोलवल? रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं ही ताकद अलंकापूरच्या राजाची. म्हणून राजा तरुण पाहिजे, 22 वर्षाचे. राजा बलवान पाहिजे, अंगे ऐसे बळ रेडा बोले. राजा संपत्तीवान पाहिजे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. पुन्हा राजाजवळ सत्ता पाहिजे. काय महाराष्ट्रावरी, भारतावरी उभारिला ध्वज तिन्ही लोक. तालुक्यापुरती नाही, जिल्ह्यापुरती नाही, महाराष्ट्रापुरती नाही, भारतापुरती नाही. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसे चराचरी कीर्तिजाची. ही सत्ता. आणि राजाजवळ दया पाहिजे. दया कशाला म्हणतात? दुःखितेषु दया. तुम्ही पहा, ज्याने डोंगरा एवढं आपल्यावर दुःख, त्याच्यावरही दया. आता अभिषेक चालला माऊलीच्या समाधीवर. दया दुधाच्या घागरी लाईनला, मुळे बाबा लाईनला अभिषेकासाठी. थोडं डोळे लावून चिंतन करा. माऊलीच्या वेळेला जर कोणी एखाद्या सज्जनानं अर्ध फुलपात्र दूध जर प्यायला दिलं असतं ज्ञानोबा रायाला, तर अरे मांडे भाजायला खापर नाही मिळू दिलं राजा. आता चालला अभिषेक. हे समाजाचं ठरलेलं आहे. अति परिचय झाला म्हणजे व्यक्तीचं महत्व कळतच असं नाही. तुकाराम महाराज महाविष्णूचा अवतार आहे हे त्या काळच्या लोकांना कळालं असतं तर त्याच गावच्या मंबाजीनं काठीनं बदललं नसतं. ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार आहे हे कळालं असतं तर त्यांना पाहल्या पाहल्या कपड्यासह आंघोळी केल्या नसत्या. समाजाचा स्वभाव आहे जिवंत साधूची निंदा करणे आणि साधू मेला म्हणजे त्याचा पुतळा उभा करून सप्ता घालणे. प्रत्येक समाजाला लागलेली कीड आहे. ये वही समाज है जिन्होंने यीशु ख्रिस्त को फांस पर लटका दिया. ये वही समाज है महावीर के कानों में खिले ठोक दिए गए. ये वही समाज है भगवान बुद्ध के पीछे राक्षसी लोगों को दौड़ाया गया. ये वही समाज है चैतन्य के पीछे पत्थर मारे गए. ये वही समाज है मोहम्मद पैगंबर जी को हिजरत करनी पड़ी. ये वही समाज है मीरा को राजस्थान छोड़ना पड़ा, जहर पीना पड़ा. ये वही समाज है संत तुकाराम जी को गाली मिली. विठ्ठल अति परिचय झाला, सानिध्य लाभलं, जवळीक लाभली म्हणजे त्या व्यक्तीचं महत्व कळतच असं नाही. पण त्यावेळेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं महत्व ओळखणारे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय होते. आणि पूर्वीचे राजे राष्ट्र कसं चालवावं हे विचारण्यासाठी साधू संताकडे येत होते. आताचे साधू संत राजाकडे जातात, आमचं 1-4 करून द्या म्हणतात.
14 समर्थ रामदास स्वामीकडे जावं. काय करावं स्वामी? मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. संत उपदेश राजाला करायचे. तसं तुकाराम महाराजांचं महत्व वळखून होते छत्रपती शिवराय. आणि मग शिवाजी राजाला एक लक्षण खटकत होतं. 5ही लक्षणं माहिती होती. हे राजा पिंपरीत राजाची जयंती आहे बरं का, एवढं लक्ष आपलं राजावर चाललं. 5ही लक्षणं माहिती होती. राजा तरुण पाहिजे, मान्य होतं. राजा संपत्तीवान पाहिजे, मान्य होतं. राजाजवळ सत्ता पाहिजे, ही मान्य होतं. राजाजवळ सामर्थ्य पाहिजे, हेही मान्य होतं. पण राजाजवळ दया पाहिजे, हे खटकत होतं छत्रपती शिवरायाला. का? विचार करायचे. हे बुवा लोक म्हणतात राजा दयाळू पाहिजे, राजा दयाळू पाहिजे. आणि या गुन्हेगारावरही जर दया दाखवली आम्ही राजे लोकांना, तर हे बैमान सज्जनाला जगू देत नाही. मग राष्ट्र कसं चालवावं हे खटकलं छत्रपती शिवरायांना. मी तिथंच होतो म्हणून सांगतोय, लक्षात घ्या. म्हणून शिवाजी राजे तुकोबारायाकडे येतात. श्री संताची या माता, श्री संताची श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. छत्रपती शिवाजी राजाने तुकोबारायला दंडवत घातल्या बरोबर तुकाराम महाराज उभे झाले, लाजून गेले, वाकून नमस्कार करून म्हणाले, काय करता राजे? अहो तुम्ही महाराष्ट्राचे राजे आणि या फाटक्या वारकऱ्याच्या पुढे लोटांगण घालता. तुकोबाराय, मीच काय? अरे जगाच्या बापानं पांडुरंगानं तुम्हाला लोटांगण घालावं एवढा अधिकार आहे तुमचा. बोला, कसंही न केलं तुमच्याकडेच. मी महाराष्ट्राचा राजा आहे, माहिती आहे मला. राजा तरुण पाहिजे, मी तरुण आहे. राजाजवळ संपत्ती पाहिजे, अनेक किल्ल्याचा धनी आहे. राजाजवळ सामर्थ्य पाहिजे, मोठ्या मोठ्याची आतडी काढली मी. राजाजवळ सत्ता पाहिजे, तेही आहे. पण राजा दयाळू पाहिजे. अन्यायासी राजा न करिता दंड. जर गुन्हेगारावरही राजानं दया दाखवली तुकोबाराय, ते राष्ट्र कसं चालवायचं आम्ही? आणि तुम्ही सांगता दया असावी. जरूर जरूर असावी. बसा खाली, तिथलं सांगतोय, बसा खाली. दया असावी राजे, हा, पण दया एकांगी नसावी. म्हणजे दयेला 2 अंग आहे राजे. सात्विक प्रजेचं पालन करणं ही दयाच आहे. पण त्या सात्विक प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट, याचंही नाव दया. आणि
मी 11ला संपवणार आहे. उशिरा येत नाही ना आधी सोडत नाही बापू. मला वाटते 8-9 वर्षांनी आलो. एकदा 8-9 वर्ष झाले इथे वाढदिवसानिमित्त आपले काय अशोकराव, हा किती 7-8 सालची गोष्ट असेल. ते ठरलंय राजा पिंपरीच्या लोकांचं या बाबाला दारा हो तिथे शाळेमध्ये. मी का सांगत होतो ते राजा पिंपरीच्या लोकांचं ठरलं याला 10 वर्षांनी आणायचा. पुन्हा 10 वर्षानं येऊ, पण म्हातारी माणसं घाई करू नका. वर खूप गर्दी आहे वर. जाऊ द्या मराठी कळते. विठ्ठल दया एकांगी नसावी राजे. दयेला 2 अंग आहे. सात्विक प्रजेचं पालन याचं नाव दयाच आहे, आणि त्या सात्विक प्रजेला उपद्रव करणाऱ्या दुर्जनाचा नायनाट याचंही नाव दया आहे. म्हणून दया तिचे नाव भूताचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. राजाला संत तुकोबाराय उपदेश करतात. लक्षात घ्या, राजा 2 मंडळाच्या मध्ये पाहिजे तेव्हा राज्य व्यवस्थित चालतं. मुळे आबा हे नीट ऐका. राजा 2 मंडळाच्या मध्ये. आता कोणाला कितीही गप्पा मारू द्या, रामराज्य रामराज्य, अरे मी लिहून देतो, येऊ शकत नाही. रामराज्य येईलच कसं? कारण पहिला मुद्दा, रामराज्य सर्व मतावर आहे, बहुमतावर नाही. हे नीट ऐका. नाही तर रामाला राज्य सगळी मत रामचंद्राच्या बाजूला होते, 2च विरोधात होते. कैकई काकून मंथरा मावशी. आपण रामायण ऐकताना 2 बाया, माणसं नाही, अयोध्येतल्या 2 बाया विरोधात गेल्या. सकाळी हाकलला वनवासात. नाही तर आता एका पार्टीला 50, दुसरीला 52, पेपरला येतं दणदणीत विजयी 2 मतांनी. अरे 2च मत विरोधात गेले तरी राम राज्यावर बसला नाही. 14 वर्षे वनवासात गेला, 14 वर्षांनी वापस आला, आणि हे 2 मत पश्चात्तापाने रामासारखी झाली. म्हणजे अयोध्येत सार्वमत झालं तेव्हा रामराज्य आलं. हे नीट ऐका. म्हणून हे फाजील गप्पा मारू नका. राजा 2 मंडळाच्या मध्ये असावा लागतो. राजा एक नियामक मंडळ, एक कार्यकारी मंडळ. अगदी छत्रपती शिवाजी राजांना जिजाऊ माता हा उपदेश करायच्या. जिजाऊ माता रामायणातल्या गोष्टी सांगायच्या. म्हणजे मंडळ अष्टप्रधान असावं राजे. हे तिथलंच आहे, मी सांगतो ते नीट ऐका. 8 रामाच्या राज्यात सुद्धा 8च होते नियामक मंडळात, आणि 8च होते कार्यकारी मंडळात. 2 मध्ये होता राजा. मुळे आता ते पत्रकार आहे भाऊ, नीट बोलावं लागते आम्हाला. 8 व्यक्तीचं मंडळ होतं. आता जम्बो आहे, मोठं. नाव मी सांगतो, जमलं तर ठेवा लक्षात बापू. कार्यकारी मंडळात 8 होते. रामराज्य रामराज्य म्हणतोय ना आपण. 8 दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत. किती झाले? हे 8 कार्यकारी मंडळातले सदस्य. याच्यावर अधिकार राजाचा पाहिजे तेव्हा राष्ट्र चालतं. पण राजावर अधिकार नियामक मंडळाचा पाहिजे. त्याच्यातही 8च होते. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ आणि जाबाली. लक्षात ठेवलं ना तुम्ही? हे 8 कार्यकारी मंडळात. 8 दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत. हे 8 व्यक्तीचं जे मंडळ आहे हे कार्यकारी मंडळ. याच्यावर अधिकार राजाचा. पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ, ते नियामक मंडळ आहे. आणि नियामक मंडळात उदयराव सगळे लंगोट्यावाले साधू आहे. हे 8ही नावं सांगितली मी. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली. सगळे ऋषी आहे. नियामक मंडळातले सदस्य लंगोट्यावाले, त्यागी. का?
अधिकार राजावर गाजवायचा आहे. आणि राजावर अधिकार गाजवणाऱ्या व्यक्तीजवळ स्वतः त्याग पाहिजे. नाही तर आपलं पोर साहेबानं लावलं कामाला आणि मग साहेबाचं चुकलं तरी आपण कशाला बोला, असं एकही मिंध नव्हतं 8 मध्ये तेव्हा चालत होतं ते. हे 2 मंडळाच्या मध्ये राजा, हे अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवरायांना जिजामाता सांगायच्या. आमचंही तसं सर्वांना जोडणारा राजा छत्रपती शिवराय. अरे शिवाजी राजांच्या सैन्यात 35% मुस्लिम होते. याच्यावरून विचार करा केवढा विश्वास असेल. ते सिंहासनावर राजे बसणार, ते मंत्रघोष चाललेले, सोन्याचं सिंहासन, मोठे मोठे पंडित, मंत्रघोष, आणि छत्रपती सिंहासनाकडे निघाले. राज्याभिषेक सोहळा. एक एक पाऊल टाकताना छत्रपती शिवरायाला त्या सिंहासनासाठी गमावणारा एक एक हिरा आठवायचा आणि राजाच्या डोळ्याला धारा लागायच्या. राज्याभिषेक सोहळ्याचा सर्वांना आनंद आहे, पण त्या दिवशी राजे दुःखी आहे. जय जयकार चालला. एक पाऊल सिंहासनाकडे टाकला बापू, पहिली आठवण आली. काळजी करू नका राजे, आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे. पहिला आठवला तो तानाजी मालुसरे. डोळे भरून आले. विचार करायचे, छत्रपती हे तुमचं एकट्याचं सिंहासन नाही, यासाठी मी केवढे हिरे गमावले माझे. पुन्हा दुसरा पाऊल टाकायची की अस्पष्ट ध्वनी यायचा, रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत खिंड लढविल राजे बाजी प्रभू. पुन्हा पाऊल टाकला, शिवा नावी आठवला. अगदी छत्रपती राजाच्या चेहऱ्यासारखा चेहरा शिवा नाव्याचा होता, त्याला बदली म्हणून पाठवायचा होता. स्वतः छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या पोशाखात त्याला सजवला होता. तसाच टोप, अंगरखा, ती तलवार, ढाल सगळे प्रति शिवाजीच. तर शिवाजी राजाच्या चेहऱ्यावर राजाला लाजविल एवढा आनंद होता आणि छत्रपतीचे डोळे डबडबले होते. शिवा जी, अरे तू माझ्यासाठी मरायला चालला बाबा, कल्पना आहे. मरायला चालला, कल्पना आहे म्हणतो तरी प्रसन्न, राजाला लाजविल एवढा आनंद. हो राजे, का? माझ्या जन्माचं सार्थक झालं. म्हणजे मी ऐकलंय राजे, मी ऐकलंय की माणूस मेला म्हणजे समाज ढसा ढसा रडतो, हे ऐकलंय मी. पण हा शिवा नावी जिवंत आहे, आणि जिवंत असताना माझ्यासाठी महाराष्ट्राचा राजा छत्रपती रडतो, यापेक्षा मला काय मिळवायचं आहे राजे. एक एक मी का सांगतो हे, सिंहासनाकडे जात असताना पावला गणिक यासाठी प्राणाची आहुती दिलेला एक एक हिरा आठवत होता आणि राजे थांबत होते. पण या नुसत्या आठवणी होत्या उदयराव, नुसत्या आठवणी होत्या. इकडे तिकडे पाहायचे, माझा तानाजी नाही, माझा बाजी प्रभू नाही, माझा शिवा नावी नाही. असं करता करता उदयराव लांब उभा दिसला एक मदारी मेहतर, ज्यानं आग्र्याच्या कैदेतून सोडवण्यासाठी पराकाष्ठा केली होती, प्रयत्न केले होते, सहकार्य केलं होतं. तो मदारी मेहतर फाटक्या कपड्याचा बापू लांब उभा होता. राजाचा अभिषेक आहे, मी मेहतर कशाला आज जाऊ, इकडे मंत्रघोष चाललेले आहे. पण छत्रपती शिवरायाचं लक्ष गेलं आणि त्या फाटक्या कपड्याच्या मदारीला आवाज दिला. हे पहा शरदचंद्रजी पवार साहेब, काय देवानं कृपा केली असेल. अजून मी सांगितलं मगाशी उदयरावला, बारामती तालुक्यामध्ये सभा होती, ते संरक्षण मंत्री होते भारताचे, तरी त्यांच्या वर्गात शिकलेला 75-80 वर्षाचा तो ऊस तोडणारा कामगार, त्याला भारताच्या संरक्षण मंत्र्यानं नाव घेऊन हाक मारली, अरे स्टेजवर ये. तो आला, पण हुंडके देऊ देऊ रडू लागला. का? हे अंतकरण
एवढा मोठा भारताचा संरक्षण मंत्री पण मी ऊस तोडतोय तरी वर्गमित्राला विसरला नाही. सांगतो मदारी मेहतर आठवला. मी सांगतो मदारी लाजला होता तो बाहेर. ए मदारी, अरे इकडे ये. पळतच आला, हात जोडले, वाकला. जी राजे. अरे केवढे हिरे गमावले रे मी या सिंहासनासाठी. माझा तानाजी गेला, माझा बाजी प्रभू गेला, माझा शिवानहावी गेला. कोणी राहिलं नाही बाबा, नुसत्या आठवणी राहिल्या. पण आग्र्याच्या कैदेत मला सहकार्य करणारा महत्वाची तू राहिला मदारी. आज माझा राज्याभिषेक आहे, मी प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग. मला काहीच नको राजे. हे बघ, लाजू नको मदारी. वाटेल ते माग. नाही, मला काही नको. अरे तू लाजू नको. तू जर म्हणशील ना मला राजा व्हायचा आहे, तरी तुला मी राजा करतोय. ती लायकी माझी नाही राजे. मग काहीतरी माग. माझी इच्छा नाही राजे, पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून मागतो. बोल ना. हे तुमचं जे सिंहासन आहे ना, हा, तुम्ही यावर बसायच्या आधी रोज या माझ्या अंगावरच्या उपरण्यानं ते सिंहासन स्वच्छ पुसून काढायची सेवा या मदारीला द्या राजे. आणि मग कवटायला छत्रपतीने मदारीला आणि अश्रूचा अभिषेक त्याच्या डोक्यावर करून म्हणाले, मदारी, अरे असे हिरे मला मिळाले जीवनात, म्हणून आज छत्रपती महाराष्ट्राचा राजा झाला. विठ्ठल. विचार करा. राघवदास, थोडासा विचार करा. उदयराजे, जर महाराष्ट्राला छत्रपती राजे लाभले नसते तर आपली कीर्तन झाली असती का? थोडं डोळे लावून चिंतन करा. काय झालं असतं? काशी की कला जाती थे, मथुरा में मस्जिद बनती थे, एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती थी. अरे किती झाले आतापर्यंत राजे, किती झाले, गणती नाही इतके झाले. मी म्हणतो याच्यापूर्वी केवढे दिग्गज झाले गायक, मोठे मोठे दिग्गज गायक झाले. पण हे दोन गायक चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर. लता दीदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी. का? त्यांचा कंठ संतांचे अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर झाले. लक्षात. तसं केवळ समाजासाठी जीवन अर्पण केलं त्या छत्रपतीनं म्हणून अमर झाले. बापाची 14वी घालत नाही लेकरं, पण छत्रपतीची जयंती उत्साहात साजरी करतात. नाही तर कितीतरी झाले आतापर्यंत. उदंडाची झाले जलमोनिया, उदंडाची झाले जलमोनिया Hare
दंडची झाले, जन्मुनिया मेले, होनिया गेले रावरंक, त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी. किती राजे आतापर्यंत झाले, झालं 50 वर्ष त्याचा फोटो लावला की काढला भिंतीवरून. 350 वर्ष झाले, उत्साह वाढत चालला शिवरायाच्या जयंती उत्सवाचा. लक्षात घ्या, हे चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार. राजा आपलं राजा पिंपरीला राजाची जयंती चालू आहे ना, म्हणून राजावरच गेला 1 तास उदयराव. एवढा अभंग पुन्हा सोडवायचा आहे, तरी 1 मिनिटही जास्त त्रास देत नाही. माझ्यावर विश्वास आहे सर्वांचा. अजून मुळे बाबा मला समाज वैतागला नाही, वन्स मोरच चालू, शपथ खोटं नाही, चालूच द्या बाबा असंच. विठ्ठल म्हणून राजे ही 5 लक्षणातली 4 तुम्हाला मान्य आणि 1 खटकतं ना? नाही. दया जरूर असावी राजाजवळ, राजा दयाळूच पाहिजे. पण काय, दया एकांगी नसावी. दयेला 2 अंग आहे. प्रजेचं पालन ही दयाच आहे, आणि सात्विक प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट हे दयाच आहे. हे दोन्ही अंग पाहिजे, तेव्हा घर चालतंय बापू. नवरा बायको दोघही रागीट नाही, एक लाल डोळे करणार पाहिजे आणि एक शांत करणार. दोघही रागीट असेल तर एकमेकाच्या रागावर रोगोर पिऊन झोपतील दोघही. मग एक रोगोरची बाटली घेणार पाहिजे आणि एक हिसकावून घेणार पाहिजे, मग नवरा बायको मरेपर्यंत जगतील. हे लक्षात ठेवा. नाही तर अख्खं रामायण आहे. विषम स्वभावी जोड्या आहे की नाही? विषम स्वभावी. राम आणि भरत ही जोडी पाहिजे होती, शांत शांत. लक्ष्मणराव आणि शत्रुघ्न ही जोडी पाहिजे, गरम गरम. रामाची लक्ष्मणाची जोडी, भरताची शत्रुघ्नाची जोडी, तेव्हा चालत असतं. शांत करायचं काम रामाने करावं, रागवायचं काम लक्ष्मणाने. शांत करायचं काम भरताने करावं, रागवायचं काम शत्रुघ्नाने. तेव्हा चालतंय ते. नाही तर एखाद्या गावामध्ये एखादं घर किती श्रीमंत असू द्या, सगळे भाऊ गोपीचंदनवाले असू द्या, पुरं गाव त्या घरावर दबाव टाकतं. मग 4 भावातले 2 भाऊ गोपीचंदनवाले पाहिजे, जय हरी. पण 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकू शकतं. ते गरज. अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला. अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर. कळलं ना? अजिबात तुम्हाला राग येत नसेल तर माणसं तुम्हाला यष्टीत बसू देणार नाही बापू. यष्टी बंदच आहे, पण समजा नाही बसू देणार. गोपीचंदन पाहलं की दुसरा, उठ बुवा. ओळख नाही बुवा, उठ. अरे पण ओळख नाही. ओळख कशाची पाहिजे? चंदन आहे ना तुला, मग तू बुवा आहे ना. उठ का? मला बसायचं आहे. आणि मी, तू चालू उभा का? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. वा वा, शाबास शाबास. अरे एवढी दया. म्हणून अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला. स्वामी विवेकानंद रेल्वेत आरक्षण, बरं का उदयराव, तेव्हा गोऱ्या सरकारचा जमाना. एक गोरा अधिकारी इकडून बसला, एक गोरा अधिकारी इकडून बसला, मध्ये विवेकानंद बसले, भारताचे महात्मे. रेल्वे चालू झाली. मुळे बाबा इंग्लिशमधून त्यांची चर्चा सुरू झाली. मला काही येत नाही रे बाबा, ते वाचून सांगतो. इंग्लिशमध्ये इकडचा अधिकारी, मध्ये विवेकानंद, आरक्षण, अशी पद्धत बसले होते. वाटोळ केलं या भगव्या लोकांनी भारताचं, हे म्हणतं इंग्रजीतून. हे ऐत खाऊ लोक नाश केला देशाचा, इकडचं म्हणतं.
अर्धा तास त्यांची चर्चा विवेकानंद ऐकत होते, पण दोघालाही माहिती होतं याला इंग्रजी कळत नाही. शेवटी अर्ध्या तासाने म्हणजे 10:08 इथपर्यंत मजल गेली मुळे बाबा. हा म्हणतो 1 तास बोलतो याला आणि याच्या देशाला, ऐका याच्यावर काही परिणाम. पलीकडचा म्हणतो परिणाम कसा होईल, माणूस असला तर परिणाम, मग डुकर आहे. ते पीक काय म्हणतात त्याला व डुकराला. हो काय तुम्हाला चांगलं पाठ आहे. हा म्हणला डुकर नाही गाढव आहे, ते इंग्रजीतून. दोघाचं ऐकलं, विवेकानंद उठून उभे राहिले. यस सर, आय एम सिटिंग बिटवीन द टू. म्हणजे गाढवाच्या आणि डुकराच्या मध्येच मी बसलाय, तास झाला. आले का मग ते म्हणले तो धोतरवाला इंग्रजी बोलतोय रे, याला कळतंय वाटतं. आप अंग्रेजी जानते हो अच्छी तरह. वो 1 घंटा हुआ आपके देश को आपको गाली दी तो भी गुस्सा क्यों नहीं आया. मूर्खासोबत संबंध येण्याची माझी पहिली वेळ नाही. मग दोघही गोरे लाल झाले रागानं, कलर देऊन नाही, रागानं उठले. रेल्वे चालू. आता हे 6.25 फूट उंचीचे विवेकानंद उठले आणि शेतकरी शहीचं कोकरूचा कान धरून ओढत नेले. दोघाचंही गचोर धरून रेल्वेच्या दारापर्यंत ओढत नेले. मग पाय धरले दोघांनी. बडव्यांनो, माझ्या देशात आणि माझ्यावर हात उगारता, लात मारून डब्याच्या खाली ढकलील. मग दोघंही शरण आले. मी का सांगतो, भले तरी देऊ काशीची लंगोटी, पण उठ बुवा म्हटल्यावर उठला म्हणजे बस उभं जायचं का. नाठाळ्याची काठी येऊ माता. दया हे 2 अंग, एकांगी नसावी, एकांगी बस एवढंच. दयेची 2 अंग आहेत राजे. प्रजेचं पालन ही दयाच आहे, आणि प्रजेला उपद्रव करणाऱ्याचा बंदोबस्त करणं याचंही नाव दया आहे. दया तिचे नाव, भूताचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. तुम्हालाच नाही, हे पहा, एकुलता एक मुलगा असेल, श्रीमंत बाप आहे, शाळा सुरू व्हायला 8 दिवस आहे, संतोष, मला सायकल पाहिजे पप्पा, आणली सायकल. मला रेनकोट पाहिजे, जोडे पाहिजे, मोजे पाहिजे, वॉटर बॅग पाहिजे, जेवणाचा डबा पाहिजे, 2 ड्रेस, सगळे घेऊन दिलं. आणि शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तरी पोरग शाळेत नाही गेलं. बाप म्हणला लेका, रेनकोट, नवीन सायकल, 2 ड्रेस, पायातले जोडे, जेवणाचा डबा सगळे घेऊन दिलं. शाळा सुरून 15 दिवस झाले तरी घरीच आहे. यंदा शाळा शिकण्याचा मूडच नाही पप्पा. मग त्याच्या कंबरड्यात बुटा भरले, लाद घालून शाळेत नेणे ही दया. अशी 2 अंग आहे. जसं लालन पालन दया आहे अण्णा, तसं हिता करता ताडण सुद्धा दयाच आहे. पतीच्या पोटात सकस अन्न जावं असं पत्नीला वाटत असेल अशोकांना, तर पत्नीनं धान्यातले खडे काढून फेकायचे आहे. नाही तर वजनाला पीठ कमी भरल्यावर पती रागवेल अशी भीती बाळगली तर तिचा मिस्टर खडे खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मग शेतकऱ्याचं बापू जे पेरलं नाही, मशागत केली नाही, जे उगवू नये असं मनापासून वाटतं, ते गाजर गवत उगवल्याशिवाय राहत नाही. नाकी 9 आणले शेतकऱ्याच्या. कोण नाही भाऊ शेतकऱ्याचा वाली, कोणी नाही बाबा. तुम्ही पहा, साधी तंबाखूची पुडी
त्याच्यावर लिहिलेली किंमत वाचायची, मुळे बाबा खरं आहे ना, ते पैसे मोजायचे आणि पुढे खिशात घालायची. खताची गोणी आहे का तुम्हाला अधिकार फोडून पाहायचा? काय असू द्यात, विटाचा भुगा राव नाही तर येती. पैसे मोजान मुकाट्यानं शेतात आणून टाका विटाचा भुगा. तक्रार करायचा अधिकार नाही तुम्हाला. पण तुमचा एक नंबरचा माल मार्केटला न्या. एवढा भाला खूप असतं ते पोत्यात. असं वाटतं पोत्यात नाही, यानं कास्तकाराच्या पोटातच घातलाय भाला. एक नंबरचा आमचा माल पोत फाडून पाहतय आणि आम्हाला खताची गोणी फाडून पाहण्याचा अधिकार ठेवला नाही. आता कोणी नाही, आता कास्तकार देवाजवळ जाऊन रडतो. शिवाजी महाराज पहिली काळजी शेतकऱ्याची घ्यायची, याच्यामुळे जिवंत आहेत लोक म्हणायचे. आणि आताही दोन गोष्टी पहा, शूर आणि कास्तकार, ज्याचे खरे उपकार आहे. एखाद्या नटाचं सुशांत 1 वर्ष दाखवलं, सुशांत, मी म्हणतो असे किती सुशांत मेले तर काय भारताचं बिघडतं. आणि एक सीमेवर प्राण देतो, त्याची साधी बातमी येऊ देत नाही. काय चाललं काय हे? म्हणून दोघा जणाचं नाही काही करता आलं. दररोज झोपेच्या आधी झोपताना डोळे मिटून सीमेवरच्या जवानाचं स्मरण करा आणि जेवताना कास्तकाराची आठवण करा. बस दुसरं काही करू नका. अरे किती विज्ञान पुढे जाऊ द्या उदयराव, किती कलरच्या नोटा छापू द्या, काय बटाट्याच्या भाजीसोबत 2000ची नोट खाते का चावून? चपातीच लागते तर चपाती, आणि ते चपाती फॅक्टरीत नाही निर्माण होत, आमचा कास्तकार घाम गाळून जमिनीतून निर्माण करतो. त्याला गरज आहे का इतक्या अन्नाची? त्याचं 4 लोकांचं कुटुंब 10 क्विंटल गहू भरपूर झाले, त्याला वर्षाला 100 क्विंटल का पिकवतो? उत्तर शोधा. 90 क्विंटल जनतेसाठी आहे, हे जनतेनं विसरू नये, लक्षात. म्हणून जेवण करताना शेतकऱ्याचं स्मरण करा आणि रात्री झोपी जाताना सीमेवरच्या जवानाचं स्मरण करा. आपली झोप सुखाची आहे रात्रभरांना का? त्याच्या खांद्यावर रात्रभर मशीन गन सीमेवर आहे, म्हणून आमची झोप सुखाची आहे. त्यांनी हत्यार ठेवलं, आमचं चंदन गेलंच. मी काय सांगत होतो, असाच वावत जातो कधी नाही. चांगलं आहे, आलं लक्षात. कास्तकार तर सांगत होतो बाप. कास्तकार मंदिरात जाऊन रडतो एकटाच आणि रडून म्हणतो, भगवान मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा बहा है. मैं उगाता हूं कपास, सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश एक कफन के लिए क्यों तरसती है. देवाजवळ रडत ते. मी कापूस पिकवतो देवा, सगळ्या जगाचं लज्जा रक्षण होतं, मग माझं प्रेत कपड्यासाठी का उघडत पडतं? अशी फजिती आहे, लक्षात घ्या. शेतकरी तरी पण ठीक आहे. 1 नंबरची फॅक्टरी जर जगात इमानदार कोणती असेल तर शेती आहे. विज्ञान किती पुढे जाऊ द्या, 1 किलो लोखंड घाला त्या मशीन मध्ये, तर वस्तू निर्माण होऊन 950 ग्रामची येते. 50 ग्राम लोखंड कट होते. अण्णा 950 ग्राम. 1 किलो लोखंड मशीन मध्ये घातलं की वस्तू 950 ग्रामचीच येणार. एकच इमानदार फॅक्टरी जगात आहे, 1 दाना टाका, माऊली 1000 दाणे वापस करणार, एवढीच एक फॅक्टरी. आज ते इतके नाकी नऊ आणले त्या गवतानं, पिकापेक्षा जास्त जोर त्याला. नाही गाजर गवत. हो ते काय तुम्ही बोलता, गाजर गवत म्हणतो मी ते. मग शेतकरी काय करतो? पिकाचं रक्षण करतो, गवताचा नाश. खडे बाजूला काढून नीट करून धान्य दळून आणणे, हिता करता मुलाला ताडण आणि त्याचं लालन पालन करणे, या 3 गोष्टी लक्षात घ्या. राजे बोला तुकोबार आहे.
थोडं राहिलं आता बोला. हे पहा, गवताचा नायनाट करणे आणि पिकाचं रक्षण करणे हा शेतकऱ्याचा धर्म आहे. बर, खडे फेकून देणे आणि धान्य नीट करून दळून आणणे हा पत्नीचा धर्म आहे. हा, मुलाचं संगोपन लालन पालन करणे, हिताकरता ताडण करणे हा बापाचा धर्म आहे. तसं दुर्जनाचा नायनाट न प्रजेचं पालन करणे राजे हा तुमचा धर्म आहे. धर्मनीतीचा ऐका व्यवहार, धर्मनीतीचा ऐका व्यवहार, धर्मनीतीचा ऐका व्यवहार, धर्मनीतीचा ऐका व्यवहार. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. प्रजेचं पालन आणि दुर्जनाचा नायनाट, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. थोडा बदल दिसेल तुम्हाला. शिष्याचा धर्म आहे गुरुचा आदर करणे, गुरुचं पूजन करणे, गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागणे. पण महाभारतात चला, सेन यौरु भयोर्मध्ये रथम स्थापये मेच्युत. दोन सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा करा. पहिल्या दिवशी लढाईच्या आधी देवानं रथ उभा केला, दोन सैन्याच्या मध्येच केला. पण मध्ये उभा करण्यात देव हुशारी खेळला. रथ जो उभा केला तो द्रोणाचार्याच्या पुढं, दुर्योधनाच्या पुढं केला असता तर काय जास्त खर्च आला असता का देवाला? पण देवाला माहिती होतं दुर्योधनापुढे रथ उभा केला तर गीतेचा जन्म होत नाही. पहिल्या भेटीत जर दुर्योधन बघितला असता अर्जुनानं, भूतकाळ दिसला असता. भगवान यही दुर्योधन है जिन्होंने दुशासन को आदेश दिया था कि जाओ दुशासन बाल पकड़ खींच कर लाओ सभा में द्रौपदी को हमें आदेश दो भगवान इसे उड़ाना है. एकदम लढाई सुरू झाली असती. पण द्रोणाचार्य पाहिल्यावर मी पार्थो द्रोणाचा केला. देवा देवा, जगाच्या पाठीवर प्रसिद्धीला आलेला अर्जुन द्रोणाचार्याचा शिष्य म्हणून आणि त्यांच्यापासून शिकलेल्या विद्येचा वापर त्यांच्या नरडीचा घोट घेण्याकरता करणे तरी काय. भस्मासुर अर्जुन म्हणे, लाजसी ना महाघोरी कर्मे सुता. तुम्ही सांगता जगात देवापेक्षा श्रेष्ठ पात्र गुरुच आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण माझा, संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा.
हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना. तुम्हीच सांगता गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी दुभतसे. तुम्हीच गुरुचं महत्व सांगता आणि त्याच्या पुढे युद्धाला उभं करता मला. हो शांत हो, शांत हो अर्जुना. मला माहिती आहे द्रोणाचार्य तुझे गुरुजी आहे, तू त्यांचा शिष्य आहे. पण माझा प्रश्न आहे, आता तुझे गुरुजी ताज घ्यायला आले का तू शिकायला आला? इमानदारीनं सांग. अरे गुरु असले तरी ते कौरवाचे प्रतिनिधी आहे, शिष्य असला तरी तू पांडवाचा प्रतिनिधी आहे. आता गुरु शिष्याचं नातं आश्रमात, बरं का रे अर्जुना? आता प्रतिस्पर्धी या नात्यानं गुरुवर सुद्धा विजय मिळवणं सध्या तुझा क्षत्रिय धर्म आहे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. तालुक्यात 2 मावस भाऊ होते मुळे आबा. कोणता तालुका हे मात्र विचारू नका. आणि दोन्ही मावस भाऊ हिंद केशरी पहलवान होते. आणि दिवाळीला 8 दिवस असताना कुस्ती लावली दोघांची तालुक्यातल्या लोकांना. आता तालुक्यातले लोक कोणाची लावल काही सांगता येतं का? कुस्ती म्हणतो मी, कुस्ती. ते आणि ते बॅनर न मग सगळे तालुकाभर प्रचार वर्गणी. 22 एकरचं रान बुलडोजरने साफ केलं. दुपारी 2 वाजता 22 एकर जागा पॅक झाली. जागा पुरेना. लोक बाभळीच्या झाडावर, लिंबाच्या खोडावर, एसटीच्या टपावर, ट्रकच्या कॅबिनवर कुस्ती पाहण्यासाठी. दुपारी 2 वाजता कुस्त्या सुरू झाल्या रेवड्यावरच्या. दोघही पडले की मुठमुठ रेवड्या हा बाजूला. मग 3 वाजता 101 रुपये वाली कुस्ती, 4 वाजता मग 1000 वाली, 5 वाजता 21,000, पुढे 51,000. मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणामध्ये 1,51,000 बक्षीस असलेली कुस्ती. हिंद केशरी पहलवान. तिकडनं त्या लोकांनी आणला तो पहलवान, इकडनं यांनी आणला. नात्यानं मावस भाऊ आहे. तो काळा सावळा होता, हा गोरापान. अंग चमकत होतं, ते मेहनतीचं अंग चमकत होतं सूर्याच्या किरणामध्ये. दोघालाही पाहलन समाज शांत झाला. दबक्या आवाजात चर्चा. ते काळं सावळं भारी दिसतंय बरं का. म्हणजे तांबडंही कमी नाही. तुम्ही पहा गंमत लोकांची. हाताला हात लावून दिला पंचानी. नियम सांगितले सगळे. हे दोन्ही पहलवान वाकले. हाताला हात, डोक्याला डोकं. पंच बाजूला झाले. 3 मिनिट तसेच डोके वेल्डिंग केल्यासारखे. लोक म्हणले हे कोणती कुस्ती रे? रेवड्यावरच्याच बऱ्या होत्या. 1.5 लाख बक्षीस आहे ना, ते 3 मिनिट झाले डोक्याला डोकं. तर त्यांची बारीक चर्चा चालू दोघाची. का रे काय एवढा समाज आहे, माझ्या हातून तू पडला तर मावशी नाही का खवडायची माझ्यावर? तो म्हणला मलाही तसंच वाटलं का, तू पडला तर मावशी माझ्या. कारण मावस भाऊ. पंचजवळ काय चाललं तुमचं? काही नाही, आम्ही मावस भाऊ आहे. मग 8 दिवसावर दिवाळी आहे. ते म्हणतं तू पडला तर मावशी रागवल. मी म्हणतो तू पडला तर माझ्यावरही मावशीच रागवल. म्हणजे आम्ही मावस भाऊ आहे. शाबास. अरे 15 दिवस झाले गावागावातून वर्गणी जमा केली. एवढा समाज जमला. आमचं खेटरानं टाळकं लाळ करतील हे लोक. मग 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 काय करता? मावस भावाचं नातं घरी. एकमेकाला प्रतिस्पर्धी समजून अस्मान दाखवणं तुमचा धर्म आहे. धर्मनीतीचा
सार असार हे दोन शब्द आले, इथे मजा आहे. सार ग्रहण करायचं असते, असार टाकून द्यायचं असते. सार म्हणून तर तुमच्या घरात दोन आहे गुरु. गुरु बोलत नाही पण गुरुच आहे. एक चाळणी आहे उदयराव आणि एक सूप आहे, एकमेकाच्या विरोधात आहे, निवडणुकीला उभे नाही. गुणधर्मानी. चाळणीचा धर्म काय आहे? चांगलं चांगलं खाली टाकणे, कोंडा जवळ ठेवणे. उद्या करून पहा. तसे काही बहादर जन्मभर दुसऱ्याचे दोषच पाहतात. समजाव यानं चाळणीकडून माळ घातली. जन्मचा जन्म असं बोट दाखव ते का? त्यासारखे नालायक माणसं माझ्या गावात नाही. त्यासारखे नालायक माणसं गावात नाही. नालायक अरे का तेच म्हणत आला 40 वर्ष झाला. पण तू बोटाकडे पाहिलं का? तुझे 3 बोट सांगत होते तो नालायकच आहे रे, पण त्याच्यापेक्षा 3 पट नालायक तू आहे. असं आता काय करू? आता सुपाचा गुरु कर सुपाला. मग बोट तसेच ठेव, फक्त ज्याला नालायक म्हणत आला त्याला चांगलं म्हण. उत्तर तुझे बोट देतील उद्यापासून. ते का? त्यासारखे सज्जन माणसं माझ्या तालुक्यात नाही. तुझे 3 बोट म्हणतील तो सज्जनच आहे, पण त्याच्यापेक्षा 3 पट सज्जन तू आहे. हा सुपाचा गुण आहे. साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाए, सारी सारी को गहिरे थोता देई उडाय. तुम्ही करून पहा. या मावल्या धान्य नीट करतात ना सुपातांना, तेव्हा सूप काय करतं? कचरा 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 बाहेर, चांगलं चांगलं जवळ. सारी सारी को गहिरे. जमलं ना? हे सार ग्रहण काय, असार टाकून द्यायचं. मग काही पदार्थ असे आहे त्या एकमेकाच्या विरोधात आहे. बदामच्या विरुद्ध खारक आहे, खारकेच्या विरुद्ध बदाम आहे, दोन्हीच्या विरुद्ध आंबा आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा. साराचा बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारक जशी बदाम खाली नाही, आता उलट. बदामचा वरचा फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. या दोन्हीच्या विरोधात आंबा गेला. आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा, मधलाचा खायचा. कोय फेकायची घुई ते सालही फेकायची, मधला रस घ्यायचा. आणि या तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे. खारकेचा वरचा भाग खायचा, आतला फेकायचा. बदामचा वरचा फेकायचा, आतला खायचा. आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा, मधला चाखायचा. पेढ्याचा वरचाही फेकायचा, आतलाही फेकायचा, मधलाही. काय खायचं? अख्खाचा अख्खा खायचा. हे सार आहे. सार ग्रहण करायचं असते, असार टाकायचं असते. इथे देशाच्या दृष्टीनं 3 जण सार आहे, 3 जण असार आहे. कोण 3? 3 सजावत देश को, सती संत शूर. 3 लजावत देश को, कपटी कायर क्रूर. क्रूर, कपटी आणि कायर हे 3 जण देशाचं नाव घालवतात, म्हणून हे त्याज्य आहे. याला असार म्हणायचं. सती, संत आणि शूर हे देशाचं नाव वाढवतात, म्हणून हे ग्राही आहे. याला सार म्हणायचं. निवडिले सार संप्रदायपूर्वक भजन बरोबर करू सगळे. नियोजित वेळेत तुम्हाला मोकळे करतो सर्वांना. बरं बापू, अजून 28 मिनिट आहे. मी शुद्धीवर आहे वेळेच्या बाबतीत. काय नाही. आता एकदा छत्रपती शिवरायांसाठी आणि मग आपलं नेहमीचं सर्वांनी हात वर करा. दोन्ही आई बहिणी. वा शाबास. शूटिंग वाले हे, अरे हे टाटा बिर्लाला नाही, राजा पिंपरीत आहे. हे कोणाला आहे? हात दुखायच्या आधी घ्या ते हात. असं एका तालात. विठोबार एक माझ्या एक एक फक्त टाळी वाजू नका. टाळ वाजू नका. एक हात वर. एक. हे छत्रपती शिवाजी राजांसाठी. विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये. कुंडली गवरदा जानदेव पंढरीनाथ बावली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम
गाणे रे ग म प द प द म प ग म प म ग म रे ग स रे नि स प न स नि स प न स नि स प द प द म प ग म प स नि द प द म प ग म प म ग म रे ग स रे नि स प न स नि स प न स नि स नि रे ना ani ganada ani ganada ani ganada ra ani ganada विठ्ठल पुंडलिक वरदान ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली छत्रपती शिवाजी ब्रह्मानंदनाथ महाराज दयातीचे नाव भूतांचे पालनाने निर्दयन कंटकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार आसार हे महाराज. मग दुर्जनाचा नाश करा म्हणता तुम्ही, म्हणजे मारा दुर्जन. हो, पण दुर्जन माणसंच आहे ना. हो ना, माणसंच आहे. मग माणसं मारणं पाप नाही का? नाही. बाबाजांचे नाव बाबाजांचे नाव विचारिताने बाबाजांचे नाव धर्म
न विचारिता नित. अनितीनं वागणं, नीतीबाह्य व्यवहार करणं, नीती सोडणं याला पाप म्हणतात राजे. दुर्जन मारणं हे पाप नाही. कारण कृती एक नाव दोन ही माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. खुनी हल्ला झाला, चौकात चाकूचे वार झाले. अशोकराव रंगेहात पकडला पोलिसने, त्याला अटक झाली, पुढे सजा झाली. एकानं आपला बाप दवाखान्यात नेला. डॉक्टरनं पाय तपासल्यावर सांगितलं, तुझ्या बापाचा पाय गुडघ्यातून तोडावा लागतो. माझा एक भाऊ दिल्लीला आहे, तो 15 दिवसानं येणार, मग निर्णय घेऊ डॉक्टर साहेब. 15 दिवसांनी कमरीतून काढीन. मग आताच्या आता पाय तोडा, सही कर. मुलानं सही केली म्हणजे काय केलं? बापाचा पाय तोडण्याची परवानगी दिली. तोडला पाय. 50,000 रुपये बिल भरून डॉक्टरचे आभार मानून बापाला घरी आणलं मुलानं. कृती एकच आहे. त्यानं चाकूचे वार केले, त्याला अटक झाली. याच्या बापाचा पाय गुडघ्यातून तोडला तर 50,000 रुपये बिल भरून आभार मानून आलं. हे नसल पटत तर एक वाट माऱ्याचा धंदा करतो, माणसं अडवतो. रात्रभरात 50 प्रवासी मारले. अण्णा, एक सीमेवर मशीन गन घेऊन उभा आहे आमच्या भारताचा जवान. घुसखोरी करणारे परदेशाचे 50 जवान मारले. एकच काम केलं दोघांनं. यानं 50 प्रवासी मारले, त्यानं परदेशाचे 50 जवान मारले. मुळे बाबा, ज्यानं प्रवासी मारले ते खुनी झालं, परदेशाचे 50 जवान मारले ते देशभक्त झालं. लक्षात घ्या, कृती एकच आहे. तस हा, कृती एकच आहे. कृती एकच आहे. कृती त्यानंही मारण्याचंच काम केलं, यानंही मारण्याचंच काम केलं. पण हे खुनी झालं आणि ते देशाकरता परदेशाचे जवान घुसखोरी मारल्यानं त्याला राष्ट्रपती पुरस्कार. कृती एक आहे. म्हणून दुर्जन मारणं हे पाप नाही राजे. मग पाप कशाला म्हणतात? अनितीनं वागणं. पाप त्याचे नाव न विचारिता नित. अनितीनं वागणं, नीतीबाह्य व्यवहार करणं, जी वस्तू आपली नाही तिच्यावर हक्क दाखवणं हे पाप आहे. जी वस्तू आपली नाही, देह आपला नाही, चौघाचा आहे, आणि चौघाच्या वस्तूला सार्वजनिक म्हणतात. चौघाचा आहे का नाही? पंचभूत म्हणतात देह आमचा, यमराज म्हणतो देह आमचा, याचा बाप म्हणतो बाळू पठ्ठ्याचा, आणि बाळू म्हणतो देह माझा, तुम्ही डोकं चालवा. झाले 4. बाळू म्हणतो माझा देह, बाप म्हणतो माझा बाळू, पंचभूत म्हणतात आमचा देह, आणि यमराज म्हणतो आमचा. चौघाच्या वस्तूला सार्वजनिक म्हणतात. ग्रामपंचायतची विहीर, आणि जर एकटा हक्क दाखवू लागला तर अख्खं गाव तुटून पडतं त्याच्यावर. तसं हे सार्वजनिक आहे. म्हणून मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, येऊन या पाठी थापटी. ती जी आपली वस्तू नाही तिला माझं म्हणणं, याचं नाव पाप आहे. एका श्रीमंतानं 50 लोक सांगितले जेवायला. आंबेरसाचं जेवण होतं बापू. रात्री 7 वाजता अंधार पडल्यावर 50 VIP सांगितले होते. आत आल्यावर कडी स्वतः लावली, कुलूप लावलं, चावी आपल्या खिशात ठेवली. घर मालकानं उद्देश एकच की बाहेरचं चुकून कोणी येऊ नये. जेवणं झाली, लगेच होतात कीर्तनात. श्रीमंतीला शोभेल असा थाट होता जेवणाचा. पाटीला पाट, पाटाला पाट, ताटीला पाट. चांदीचं ताट, वाटी, चांदीची फुलपात्र, चांदीचं तांब्या, चांदीचा ताटाला शोभेल असे पदार्थ. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे. तुम्हाला आठवण ते 42 जिलेब्या दाबल्या एकानं, बिगर डायबिटीस वाले जेवले. जेवण झाल्यावर लोडाला टेकून बसले. श्रीमंतीला शोभेल असं पानदान आलं. पानदान, पानाचे विडे तयार होते त्याच्यात, पण पानदान सोन्याचं होतं. जवळजवळ 1.25 फूट लांबीचं, 1.25 फूट रुंदीचं पानदान, 10 किलो वजनाचं तरी असेल. पण त्याच्यात वाटी होती वेल दोड्यासाठी, ते सोन्याची होती. तिचंही वजन 1 किलो असेल.
एका श्रीमंताच्या डोक्यात फरक पडला. म्हणला 1 किलोची वाटी आहे. हिशोब झाला तुमचा. 50,000च्या भावानं 5 कोटीची वाटी आहे. पण मला उजेड आहे रे, अंधार पाहिजे होता. याच्याजवळ पानदान यायला आणि काय पुण्य यानं कोण्या जन्मात केलं. गेली लाईट. आपण नाही का निघता निघता आली, गेली लाईट. जशी लाईट घेतली गेली, वेलदोडे वतले न वाटी घातली खिशात. 2च मिनिटात आली. वाटी नाही. श्रीमंताचे नोकर बापू घाबरले. पाटील वाटी नाही, वाटी नाही. अरे वाटी 5 कोटीची आहे ना. वाटी नाही, वाटी नाही, वाटी नाही. श्रीमंतानं विचार केला, आता काय करावं. श्रीमंतानं 2 मिनिट प्रास्ताविक केलं. इथे जमलेल्या श्रीमंतांनो, हे वाड्यातलं भाषण चाललं. बाहेरचं कोणी आलं म्हणावं तर स्वतः कुलूप मी लावून चावी खिशात आहे. बाहेरचं कोणी आलं नाही, तुमच्याशिवाय गेली नाही. पण वाईट या गोष्टीचं वाटतं, आज पेटवलं तरी 2-2 महिने एकाएकाचं विझत नाही एवढं परमेश्वरानं दिलं असताना वाटी चोरीला जावी आपल्या श्रीमंतीला काळीमा फासणारी घटना आहे. तरी नजर चुकीनं कोणी खिशात घातली असेल तर मी इथं टेबल ठेवतो, टेबलवर सोन्याचं तबक ठेवतो, त्याने वाटी या तबक मध्ये आणून ठेवावी. पण मला माहिती आहे कोणी आणून ठेवणार नाही. एवढ्या लोकात वाटी आणल्यावर तो चोरटा ठरणार आहे. तर मी एक युक्ती करतो. हे तबक आता 5 मिनिट लाईट बंद करण्यात येईल. अंधार पडला की ज्यानं वाटी चोरली त्यानं याच्यात आणून ठेवावी, जागेवर जाऊन बसावं, म्हणजे चोरटा समाजाला कळणार नाही. माझी वाटी मला मिळेल. मान्य सर्वांना? हात वर गेले. मान्य. लाईट बंद केली उदयराव. 5 मिनिट अंधार. 5 मिनिटानं लाईट लावल्या बरोबर काय झालं, वाटी नाही आली, तबकच गेलं. पाप त्याचे नाव नवी. दुर्जन मारणं हे पाप नाही, अनितीनं वागणं, नीतिबाह्य व्यवहार करणं, जी वस्तू आपली नाही ती बळकावणं याला पाप म्हणतात. कल्याणच्या सुभेदाराची सोन पण पराव्या नारी माऊली समान या बोधावर असणारे छत्रपती तिची साडी चोळी घेऊन बोळवण केली. असीचा मुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती, जी आपली नाही. आणि मग भलतेची उन्मत्त करी सदा. नीती सोडली की उन्मत्तपणा सुरू होतो. भलतेची उन्मत्त करी सदा. आणि आता काय 9च मिनिट आहे. हा त्रास तुम्हालाच आहे का शिवाजीराजे? आम्हालाही आहे ना. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम, दुर्जनाचा नाश प्रजेचं पालन हे तुम्हा करणे काम. तुम्हालाही आम्हालाही नाही, देवालाही.
धर्म रक्षावयासाठी देवाला सुद्धा देवासही आटी जन्म घेणे. आणि धर्म हा पदार्थ नाही, तो धर्मीचे आश्रयाने असतो. मग धर्मीला उपद्रव करणारे अधर्मी मारणं याचं नाव धर्म ठरतं. रामचंद्रानं रावण मारला, कृष्णदेवानं कंस मारला. रामाचं भांडण रावणासोबत नाही आणि कृष्णाचं भांडण कंसासोबत नाही. अरे व्यक्तीसोबत भांडत असेल तो देवच ठरत नाही. त्याच्यातनं आपल्यात काय फरक आहे? भांडण अधर्मासोबत आहे, लक्षात घ्या. रावण अधर्मी म्हणून मारला, बिभीषण धर्मी म्हणून राज्यावर बसवला. कंस अधर्मी म्हणून मारला, त्याचा बाप उग्रसेन धर्मी म्हणून राज्यावर बसवला. म्हणजे अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं, याला म्हणतात धर्माची संस्थापना करणं. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे. धर्म नीतीचा हा ऐकावा व्यवहार, तसं दुर्जनाचा नायनाट आणि प्रजेचं पालन हा तुमचा धर्म आहे राजे. ज्या संबंधाने हा कार्यक्रम आज छत्रपती शिवरायावर बोलण्याचं कारण, आज शिवजयंती आहे. समयोजाना भलते नाना भलते ते आपण त्याची जाणीव ठेवू. ज्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे अखंड हरिनाम सप्ताह, ते ब्रह्मानंद नाथ सरस्वती यांच्या समाधी सोहळ्या निमित्ताने. संत हे जात नसतात, आपल्यासारखं नाही त्यांचं, ते अजून आहे. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळचंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो, कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो. अजून आहे समाधी बैसला निर्वाण. ते त्यांच्या आनंदात मग्न आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत तिथे बाद नाही. आपला आनंद विषयाचा आहे. काय बासुंदी गोड झाली म्हणतोय ते, हा विषयाचा आनंद आहे. त्यांचा ब्रह्मानंद आहे, हा संपणार आहे. डायबिटीसवाल्याला आहे का आनंद बासुंदीचा? तुम्ही जाणून त्याच्या पुढे वाट्याच्या वाट्या दाबता, वाईट वाटतं ना. आम्हाला वाईट वाटतं तुम्ही बासुंदी खाता तेव्हा. बापू, डायबिटीसवाल्या पुढं जर जिलेब्या 42 दाबल्या दुसऱ्यानं, तर कसं वाटत असेल? जावे त्याच्या वंशात तेव्हा तो विषय. म्हणून तिथे 3 गोष्टी लागतात विषयाच्या आनंदाला. इंद्रियाची पाटव्यता पाहिजे, अनुकूल विषयाची प्राप्ती पाहिजे आणि बुद्धीची स्थिरता पाहिजे. तेव्हा वाटतं काय बासुंदी गोड झाली. तेव्हा हा विषयाचा आनंद आहे. विषयाचा आनंद हा ब्रह्मानंदनाथ महाराजांना मिळाला, तो नित्यानंद आहे. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे ते क्षीण. नित्यानंद आहे. आणि तो ब्रह्मानंद कधी मिळतो? ज्याचा मनावर विजय होतो. लक्षात घ्या. मन म्हणजे काय? मन म्हणजे अंतःकरण वृत्तीच्या 4 विभागातला एक विभाग आहे. आता मुळे आबा हे वाढत चाललं, 2-3 मिनिट शिल्लक आहे, पण थोडासा स्पर्श करतो ज्यांच्या निमित्ताने हा समाधी सोहळा. मन म्हणजे संकल्प विकल्पात्मक मनः. यथा तडाग उदकम छिद्रा निर्गत्ते कुल्यात्मना केदारान प्रविश्य तद्वदेव चतुष्कोणाद्याकारं भवति तथा तैजस मंतकर्णमपि चक्षुरादिद्वारा निर्गत्ते घटादि विषय प्रतिशम गत्वा घटादि विषयाकारेण परिणमते स एव परिणामो वृत्तिरिति उच्यते. याला वृत्ती म्हणतात, ही वेदांत परिभाषा. कळलं ना? हो म्हणत जा. काय हो म्हणायला काय हरकत आहे? ही वृत्ती. हे शब्द संस्कृतचे असले तरी दृष्टांत कास्तकाराचा आहे. विहिरीचं पाणी मोठेच्या अथवा रहाटाच्या द्वारे बाहेर आल्यानंतर थारोळ्यात पडतं, पाटाच्या द्वारे वाहत जाऊन वाफ्याच्या आकाराचं होतं. संस्कृतमध्ये यथा तडाग उदकम छिद्रा निर्गत्ते कुल्यात्मना केदारान प्रविश्य तद्वदेव चतुष्कोणाद्याकारं भवति. वाफा चौकोनी तर पाणी चौकोनी, वाफा गोल पाणी गोल. आता हे सगळे संपलं ना. पूर्वी मोठ होती का नाही बापू? मोठ. हा, जुनी मंडई असेल, आंब्याची जांभळाची सावली धावर, आणि 6 पावली 6.5 पावली मोठ नाडा समदूर कणा. ते बैलही शिकलेलेच असायचे. उजव्या हातानं नाडा पकडायचा, उजव्या हातानं नाडा आणि उजवा पाय नाड्यावर. झटका मारला, मोठ सरळ पहिल्या झटक्यात, बरं का अण्णा. दुसऱ्या झटक्यानं बुडायची, आणि मोठ बुडाली की बैलाला
ते इशारा असायचा, भरले बाळा रे, कान टव करायचे बैल, सावधान त्याला म्हणतात. अंचल माझ्या राजा, कुई 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 चाक वाजायचं, बदा 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 पाणी थारोळ्यात पडलं की सार्वभौम राजाला लाजविल एवढा आनंद शेतकऱ्याला व्हायचा. ते कष्टाचं पाणी होतं, हे बटन दाबल्यावर तो आनंद नाही, ते मेहनतीचं पाणी आनंद दिवसभर चालायचं. आणि ते कविता होत्या ना, मुळे बाबा, मोठ सुटली मोकळे बैल झाले, गडी सारे एकत्र जमुनी आले, बसुनी पाटाच्या वाहत्या कडेला, सोडू आता लागले न्याहरीला. आणि तो मोठवालाही गाणं म्हणायचा दिवसभर, त्याची बायको पाणी भरताना ती पण गाणं म्हणायची, दोघांची गाणे चालायचे. कोण माहित आहे का? एका तालात एका स्वरात एका घुंगरात घुंगरू बोले, चोडी बैलाची मोठला झुकत चाले, बैलाची रे ती. हे दिवसभर. त्याची बायको, माझा राया गाई मोठेवर गाणी, वाहे तालावर झुळ झुळ पाणी. मी का सांगतो हे वेदांत परिभाषेमध्ये वृत्तीची व्याख्या करताना दृष्टांत मोठेच आहे, पण हे संपुष्टात आलं ना. बोर घेतल्यानं विहीर गेली, मोटर टाकल्यानं मोठ गेली, अंडरग्राऊंड पाईपलाईन केल्यानं थारोळण पाठ गेला, ड्रीप सिंचनमुळे वाफा गेला. आणि काय डोकं चालवतं आता, म्हणून हे सांगावं लागलं मला. यथा तडाग उदकम छिद्रान निर्गत्ते कुल्यात्मना केदारान प्रविश्य तद्वदेव चतुष्कोना त्यागरम भवती तथा तैज समंत कर्णमपि चक्षुरादी द्वारा निर्गत्ते. ही अंतकरणातून निघते, डोळ्याच्या द्वारे बाहेर याचे. शाईपूड बघायचं तर गोल होते, हार्मोनियम बघायची चौकोनी होते, खांब बघायचा लांबट होते. त्या परिणामालाच वृत्ती म्हणतात. आणि त्याचे 4 विभाग आहेत. चिंतन करते तेव्हा चित्त, अभिमान धारण केला की अहंकार, निश्चय केल्यावर बुद्धी, आणि संकल्प विकल्प करते ते मन. हो, बुद्धीचे, अहंकाराचे. अहम करोमी ती वृथाभिमान अहंकार. म्हणून संकल्प विकल्पात्मक मनः, ती तुम्ही ओवीत सांगितलं, मी संस्कृतमध्ये सांगितलं, अर्थ एकच आहे. चिंतन करणं हे चित्ताचं, निश्चय करणं बुद्धीचं, केल्या कर्माचा अभिमान धारण केला तो अहंकार, आणि संकल्प विकल्प. आता संकल्प विकल्प म्हणजे काय? उद्यापासून 10 मिनिट तरी देवाचं नाव घेणार, हा संकल्प. कीर्तन संपल्यावर कोणाच्या तरी चांगल्या चपला नेणार, हा विकल्प. ह्या दोन्ही हे ड्युटीच आहे त्याची, मनाची. संकल्प आणि विकल्प हे मन आहे. आणि ते मनोजय वासना तोडून केली बिमोडी, ज्याने मनावर विजय. मग मनाचा विजय आणि वासनेचा क्षय. ब्रह्मानंद कोणाला मिळतो? आपलं ब्रह्मानंदावर चालणं. ज्याने मनावर विजय मिळवला आणि मनावर विजय मिळाल्यानं ज्याच्या वासनेचा क्षय झाला, तो ब्रह्मानंदात मग्न असतो. मन गेले विलया ब्रह्मानंदा माझा रे, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझा रे, मन गेले विलया ब्रह्मानंदा रे, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझा रे. येणे सांडी येली माया, तेजेली कंथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझा रे, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझा रे, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझा रे, मन गेले विलया तेने सांडियेली माया. ज्यांच्या दरबारात आपली सेवा आहे ते महात्मा. तेने सांडियेली माया. माया म्हणजे मय अरु मोर तोरतय, मी आणि माझन तू आणि तुझा. आता हे वाढत चाललं, बस जाऊ द्या. तेने सांडियेली माया, तेजी येली कंथा काया, आणि मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. ते रात्रंदिवस या बोधावर आहे, सुखे शेऊ ब्रह्मानंद.
त्या ब्रह्मानंदाच्या दरबारात ही सेवा आहे. दुहेरी योग समाधी योग आहे आणि छत्रपती शिवरायाचा जन्मदिवस आहे. सुंदर नियोजन केलं. माऊलीचं भजन 2-4 मिनिट पुढे गेलो. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदक देतील आणि त्यानंतर प्रत्येकाने घरी जायचं. कोणी माझ्याकडे येऊ नका, कोरोनाचा कालावधी आहे. मुळे बाबा आपण पुन्हा एकमेकाला भेटलो ही ब्रह्मानंदनाथ महाराजांची कृपा आहे. मोठे मोठे गेले का नाही तुम्ही विचार करा. इथे वशिलाबाजी आहे का गो? राजीव सातव त्यांचं वय झालं का 41चं वय. राहुल गांधी अंत्ययात्रेला येतात. नाही चालत तिथे काही. एकदा संपलं ना. कोरोनाने काय काय केलं. आम्ही ज्यांच्याकडे मुक्कामाला हे असले की चेअरमन साहेब 2 जोडी, पण आता गेले ते मोठे 4-5 गेले आपल्या करमाडचे. कुठलेही गेले बाबा. आणि परिस्थिती अशी झाली, बाप मेला तर मुलगा अग्नी द्यायला नाही. एकुलता एक मुलगा मेला, बापाला प्रेत दिसलं नाही. बायको मेली तर नवरा घरी तडफडतोय. नवरा मेला तर बायकोला डेड बॉडी दिसली नाही. त्याच्यापेक्षा खेड्यात अजून चांगलं आहे हो मुळे बाबा. आमच्या मावल्या कमी शिकलेल्या असतील, बिचाऱ्या गरीब असतील, झोपडपट्टीत राहत असतील, पण मूर्तिमंत प्रेम त्या मावल्यांच्या अंतकरणात आहे खेड्यामध्ये. ते मोठ्या शहरात मुंबईच्या फ्लॅटमध्ये 2 लेकरं अडकून पडले हो. 4 वर्षाचं पोर, 6 वर्षाची मुलगी आणि मायबाप दवाखान्यात कोरोनाग्रस्त. 6 तासातच मेले. तिकडेच विल्हेवाट. हे 2 दिवस रडत होते लेकरं. कोण आहे तिथे फ्लॅटमध्ये? दरवाजा तोडला शेजाऱ्यानं, बापू ते काढले बाहेर. ही घटना जर राजा पिंपरीला घडली असती तो मोलमजुरी करणाऱ्या माझ्या गरीब माऊलीनं ते लेकरं मरेपर्यंत स्वतःचे म्हणून सांभाळले असते. त्यानं रोडवर आणून सोडले. रडले लेकरं भिकाऱ्यानं नेले टोल नाक्यावर भीक मागायला. अशी परिस्थिती कोरोनानं 2 वर्ष केली. आता आपल्यावर ब्रह्मानंद महाराजांची कृपा झाली. समजा पुन्हा आपण एकमेकाला भेटलो. यातून काय शिकायचं? एवढंच, शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करा. काही घेऊन जायचं नाही, सगळे इथंच राहणार आहे. प्रेम आहेच, त्याच्यात वाढ व्हावी ही प्रभूचरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल.